77वा वर्धापन दिन आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी आपण जमलो। मित्रो, भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं। तसं खरं पाहिलं तर आपलं हैदराबाद स्टेट 17 सप्टेंबर 1948 ला स्वतंत्र झालं। परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये या सरकारमध्ये जी माणसं होती ती माणसं खूप मोठी मोठी होती असं साहेबांचं म्हणणं नेहमी असतं। आणि त्याच अनुषंगानं शेतकरी आणि कामगाराचा विचार, त्यांच्या प्रश्नाचा विचार होईल का नाही ही शाश्वती त्या काळच्या नेत्यांना, त्या काळच्या कार्यकर्त्यांना नव्हती। आणि म्हणून त्या अनुषंगानं या मध्यंतरीच्या काळात 3 ऑगस्ट 1948 ला क्रांतिसिंह नाना पाटलांच्या जन्मदिवसाच्या औचित्य साधून क्रांतिसिंह नाना पाटलांनी केशवरावजी जेधे, त्याचबरोबर मोरे, त्याचबरोबर राऊत, त्याचबरोबर जाधव अशा सगळ्या मंडळींनी या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली। आणि ज्या वेळेला ह्या शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली त्यावेळेला या पक्षाच्या माध्यमानं खास करून शेतकरी आणि कामगारांचं हित कसं जपलं जाईल हे पाहिलं गेलं। आणि त्या अनुषंगानं या पक्षाचा प्रचार करत असताना ज्यावेळेला ही मंडळी आपल्या भागामध्ये या मराठवाड्यात खोऱ्यात आली त्यावेळेला त्यांनी केशवरावजी धोंडगे साहेब, गुणवंतरावजी कुर्डे साहेब अशा या भागातल्या हरवलेल्या कार्यकर्त्याची भेट घेतली। त्यावेळेला खऱ्या अर्थाने केशवरावजी धोंडगे साहेबांचं वय कमी असलं तरी, गुणवंतरावजी कुर्डे साहेबांचं वय कमी असलं तरी चळवळींची एक प्रथा त्यांची होती। आणि त्या अनुषंगानं त्यांची ज्यावेळेला भेट झाली त्यावेळेला केशवरावजी धोंडगे साहेबांचं BA तृतीय वर्ष चालू होतं। आणि 1951 ला आपल्या कंधारमध्ये त्यावेळेला क्रांतिसिंह नाना पाटलाची सभा झाली। त्या सभेमध्ये केशवरावजी धोंडगे साहेबांनी प्रास्ताविक केलं आणि शेतकरी आणि कामगाराचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले। आणि त्यावेळेला या भागातल्या जनतेला असं कळालं की खऱ्या अर्थानं शेतकरी आणि कामगाराचा नेता आपल्या सर्वांना मिळाला। हा आनंद त्या काळामध्ये त्या 1951 ला झाला। आणि त्या अनुषंगानं या प्रचाराची सभा झाली। त्यावेळेला या पक्षाच्या वतीनं या आदरणीय डॉक्टर भाई केशवरावजी धोंडगे साहेबांनी ही निवडणूक लढवली जावी ही भावना त्यावेळेला त्या पक्षाची होती। परंतु केशवराव साहेबांचं शिक्षणच झालं नव्हतं, त्यामुळे त्यांनी ती पहिली निवडणूक 1952 ची नाकारली। आणि संबंध 5 वर्ष हा मतदारसंघ ज्यावेळेला शिक्षणाचं पूर्ण झालं त्यावेळेला त्यांनी पिंजून काढला। आणि त्यासोबत केशवरावजी धोंडगे साहेबांसोबत गुणवंतरावजी कुर्डे साहेब असतील, विठ्ठलरावजी पाटील पेटकर म्हणजे संभाजी पाटील पेटकर असतील, विठ्ठलरावजी पाटील पेटकर असतील किंवा या भागातले जी काय मंडळी होती ते सर्व मंडळी खूप मोठ्या संख्येनं काम करत होते। आणि या पक्षाचा अत्यंत चांगल्या त्या काळामध्ये प्रचार झाला। आणि त्यावेळेला मात्र केशवरावजी धोंडगे साहेबांना उमेदवारी देण्यात आली। या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीनं केशवरावजी धोंडगे साहेब 1957 उमेदवारी 1952 टाळलं गेलं आणि 1957 ला ज्यावेळेला उमेदवारी दिली गेली त्यावेळेला केशवरावजी धोंडगे साहेब अत्यंत चांगल्या मताधिक्यानं या ठिकाणी आमदार झाले। तिथून पुढे 1957 ते 1977 पर्यंत केशवरावजी धोंडगे साहेब या विधानसभेमध्ये आपल्या भागाचं प्रतिनिधित्व करत होते। आणि हे करत असताना 1977 ला जेव्हा ते खासदार झाले त्यावेळेला आपल्या भागाचे आमदार म्हणून आदरणीय गुणवंतरावजी कुर्डे साहेब झाले। 1977 ला आमदार गुणवंतरावजी कुर्डे साहेब झाले। तत्पूर्वी खऱ्या अर्थानं या भागाचा खासदार म्हणजे दिल्ली लेवलला केशवरावजी धोंडगे साहेब काम करायचे आणि महाराष्ट्र लेवलला ज्यावेळेला कामाचं स्वरूप आलं त्यावेळेला गुणवंतरावजी कुर्डे साहेबांकडे त्याचं प्रतिनिधित्व आलं। तत्पूर्वी 1975 ला जेव्हा आपल्या या भागावर, आपल्या या भारत देशामध्ये त्यावेळेला आणीबाणी लादली गेली 25 जून 1975 ला, त्या काळी खऱ्या अर्थानं गुणवंतरावजी कुर्डे साहेब आपल्या या भागाचे सभापती होते। खरं तर आज पंचायत समितीच्या सभापतीच्या संदर्भामध्ये जर बोलायचं जर झालं तर खूप काळ वेगळा आहे। त्या काळी पंचायत समितीच्या सभापती पद ज्यावेळेला गुणवंतरावजी कुर्डे साहेब भूषवत होते त्यावेळेला एक मिनी आमदार म्हणून काम करू शकतो एक सभापती, हे गुणवंतरावजी कुर्डे साहेबांनी त्या काळात दाखवून दिलं। अनेक सत्याग्रह, अनेक मोर्चे, या भागातले रस्ते, या सगळ्या गोष्टीच्या संदर्भातला खूप अभ्यास गुणवंतरावजी कुर्डे साहेबांनी त्या काळात केला। केशवरावजी धोंडगे साहेबांचं काम तर प्रत्येक या भागामध्ये होतच, परंतु त्यांना खूप सहाय्य या गुणवंतरावजी कुर्डे साहेबांसारख्या माणसांना सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलं। आणि एक या भागामध्ये या लालबोट्याचा खूप मोठी चांगली छबी त्या काळात निर्माण झाली। ज्यावेळेला हे झाल्यानंतर खऱ्या अर्थानं ज्यावेळेला या आणीबाणीचा विरोध करायला या आपल्या भागानं विरोध सुरुवात केला त्यावेळेला या सगळ्या माणसांना अटक झाली। महिना 14 महिने जेल झाली। आणि अशा काळामध्ये त्या कार्यकर्त्यांनी खूप मोठं दुःख भोगलं, परंतु संसाराची कधी चिंता गोष्ट नाही। आज बघतो आपण एकही नेता कधी कुठल्या सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी आपण जेलमध्ये गेलेला बघत दिसणार नाही, परंतु या भागानं खूप मोठी जेल भोगलेली आहे। केशवरावजी धोंडगे साहेबांच्या एवढ्या काळामध्ये जवळपास गुणवंतरावजी कुर्डे साहेबांच्या या काळामध्ये जवळपास 2.5 वर्ष केशवरावजी धोंडगे साहेबांनी जेल भोगलेली आहे आमदारकीच्या काळामध्ये।
हे बघत असताना आपण पाहतो की खऱ्या अर्थाने तळमळ सर्वसामान्य जनतेची या माणसांना होती. जनतेचं कल्याण कसं होईल, ही जनता म्हणजे या जनतेचे प्रश्न सत्याग्रहाच्या माध्यमाने कसे सोडवले जातील. आपल्याला माहित असेल संबंध महाराष्ट्रामध्ये जेवढ्या चळवळी झाल्या तेवढ्या चळवळी आपल्या या म्हणजे मन्याड खोऱ्यामध्ये झाल्या, आपल्या कंधार तालुक्यामध्ये झाल्या. प्रत्येक सत्याग्रह काढणं काय, सत्याग्रहाच्या माध्यमाने जनतेचे प्रश्न सोडवणं काय, हा खरा तर यांचा हातखंडा होता. सत्याग्रह मोर्चे म्हणजे या माणसांचं त्यांनी आयुष्यभर पाहिले. ज्या वेळेला या ग्रामपंचायत जवळ या विजय टावर जवळ जेव्हा बाजा वाजायचा त्यावेळेला मित्रमो कशाचीच आठवण राहायची नाही. लहान सहान लेकरं सुद्धा या सत्याग्रहामध्ये मोर्चामध्ये सहभागी व्हायचे. अशी परिस्थिती त्या काळात होती. आज ती परिस्थिती राहिली नाही. परंतु आज हा कार्यक्रम एवढ्या मोठ्या उत्साहानं या ठिकाणी सकाळी ठीक 7 वाजता संपन्न होत असताना खरं तर ही माणसं वेळाची खूप बांधलेली. केशवराव धोंडगे साहेब असो, गुरुनाथरावजी कुर्डे साहेब असो, यांच्याकडे वेळेचं खूप महत्व. 7 म्हणजे त्याच्या अगोदर अर्धा तास ही माणसं तयार राहत. आज सुद्धा आपण बघितलं असेल 6:30 वाजता गुरुनाथरावजी कुर्डे साहेब तयार होते. म्हणून अशा प्रकारचं माणसं अशी तत्व आता येणं शक्य नाही. कार्यकर्ते सुद्धा तसेच 14 15 महिने जीवन भोगल्यावर सुद्धा संभाजी पाटलासारख्या कार्यकर्त्याला जर केशवराव धोंडगे साहेब विचारतात की संभाजी पाटील तुमची काय इच्छा आहे, तर त्यांनी आपल्या स्वतःचा स्वार्थ कधी दाखवला नाही. कार्यकर्त्यांनी जसे नेते तसे कार्यकर्ते. काय त्यांनी सांगितलं की बाबा मला दुसरं काही नको. ज्या वेळेला मी या ठिकाणाहून तुमच्या जगाचा निरोप घेईल त्यावेळेला माझं प्रेत माझं शरीर या लाल बावट्यानं झाका आणि माझ्या समाधीवर झेंडा फडकवा. हे केवढा त्याग आहे, कोण करू शकते. आजही आपण पाहतो या ठिकाणी असलेल्या समाधी, विठ्ठल पाटलाची समाधी असेल, संभाजी पाटलाची समाधी असेल, राजेश्वरराव आंबटवार साहेबाची समाधी असेल, त्याचबरोबर आमच्या माणिकराव कुर्डे साहेबाची समाधी असेल, त्या सगळ्या माणिक कळणे सरांची समाधी असेल, या सगळ्या या ठिकाणी समाधीवर आपण लाल बावटा फडकत असलेला पाहतो. खरं तर येणाऱ्याला आपल्या भागातल्या नाही परंतु बाहेरच्या जाणाऱ्या येणाऱ्या माणसाला प्रश्न पडत असेल, हा शेतकरी कामगार पक्षाचा या समाध्यावर झेंडा कस काय. म्हणजे खरं तर एवढा म्हणजे निस्पृह सेवा किंवा निष्ठा अशी या पक्षावर होती, अशी माणसं त्या काळात होती. म्हणून हा पक्ष जगला, खूप मोठा वाढला. खरं तर आयुष्यभर विरोधी पक्षामध्ये त्यांना राहावं लागलं. विरोधी पक्षामध्ये राहावं लहान नव्हतं गोष्ट, कारण त्यांचा तसा त्यागच होता. खरं तर आज मन्याड धरणाच्या संदर्भामध्ये आपल्याला बघायचं जर झालं तर या माणसांनी जेल भोगली. कारण या मन्याड धरण त्या ठिकाणी होऊ नये, वरच्या भागामध्ये व्हावं ही यांची भावना होती. परंतु या मतदारसंघातली जमीन कशी या मन्याड धरणात जाईल, या पाण्यामध्ये ही जमीन कशी जाईल आणि याचा फायदा खालच्या लोकांना कसा होईल, ही भावना तत्कालीन लोकांची होती. आणि म्हणून त्या अनुषंगाने यांनी विरोध केल्यानंतर 144 कलम लागू करून कुठं मन्याड धरणाचं उद्घाटन व्हावं, ही खरं तर केवढी मोठी म्हणजे हुकुमशाही म्हणलं तरी चालेल. धरण भाईच्या मागण्यानुसार वर आपलं खरं तर लिंबोटे धरण झालं, परंतु त्या काळामध्ये आपली जमीन गेली. हे खूप मोठं दुःख आहे. खूप छोट कमी पैशामध्ये ही जमीन गेली आणि आज आपण खरं तर आज हा भादरपुऱ्यामध्ये खूप मोठे जमिनीचं क्षेत्र कमी आहे आणि जे होतं तेही पाण्यामध्ये गेलं, अशी परिस्थिती झाली. म्हणून या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आजच्या दिवशी ही माणसं केशवरावजी धोंडगे साहेब नाहीत, त्यांच्या पश्चात आज गुरुनाथरावजी कुर्डे साहेब आहेत. आज किती दिवस आपल्याला साहेब साथ देतील त्याचं काही सांगता येत नाही, माणसाचं काही सांगता येत नाही. परंतु 95व्या वर्षात सुद्धा गुरुनाथरावजी कुर्डे साहेबांनी एवढ्या उत्साहानं हा कार्यक्रम याही वर्षी आयोजित केला. म्हणून गुरुनाथरावजी कुर्डे साहेबांना या ठिकाणी खरं तर मी मनाची जयक्रांती करतो. आणि असाच उत्साह खरं तर त्यांनी आणखीन यापुढे कमीत कमी 100 ओलांडून पुढे आम्हाला सुद्धा त्यांनी आम्हाला खरं तर मार्गदर्शन त्यांचं मिळावं एवढी अपेक्षा या ठिकाणी या परमेश्वराच्या चरणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. त्यांना मनाची जयक्रांती करतो. आपल्या